मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी अशी चमचमीत भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी तुम्ही नक्की करून बघा. सर्वप्रथम भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या आपण बघूया. इथे मी हरभरा, गाजर, मटार, पावटा, पापडी, घेवडा, मेथी, कांद्याची पात, वांग, बटाटा आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. आता भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी भाजलेलं खोबरं, कांदा, आलं लसूणचे तुकडे, भाजलेले तीळ, कोथिंबीर आणि पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे. पुढे कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे. त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. पुढे यामध्ये हळद, मालवणी मसाला, धनेपूड, गरम मसाला, गोडा मसाला, लाल तिखट हे सगळं घालून मसाले नीट मिक्स करून घ्यायचे आहे. मग आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्यासुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. ह्या भाज्या मी 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. भाज्या व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. बरोबर 3 मिनटानंतर मी झाकण काढून घेतलं आहे. आता मी यामध्ये गरम पाणी घालत आहे. जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करा. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पुढे भाजीला 1 उकळी आल्यानंतर मी 1 चमचा तीळ घातलेले आहेत. आता ही भाजी आपल्याला नीट शिजवून घ्यायची आहे. इथे मी गरमागरम तीळ लावलेली बाजरीची भाकरी देखील करून घेतलेली आहे. तर तयार आहे आपली पारंपरिक पद्धतीने बनवलेली चमचमीत भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी. अशा स्वादिष्ट रेसिपीजसाठी माझ्या पेजला फॉलो करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना.